धन्यवाद मंडळी. सकाळचे पहाटेचे 1:30 वाजता आहेत आणि या वेळेत देखील तुम्ही आतापर्यंत थांबला त्याच्याबद्दल माझ्या या पवित्र समाजातर्फे बाप्पाच्या साक्षीनं तुमचे लाख आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता वेळ आलेली आहे माझ्या जोशी बाईकला जायची. पैसा आले. संभाव कैवल्य खराडा संभव कैवल्य स्वराज मंगेश कुडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणलंय. त्याचप्रमाणे नंदन सपकाळ सातारा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि बंड्या माऊली काना सांगून गेलेल्या की तो जोक नाही घेतला. आणि या ठिकाणी स्वानंदी आणि स्वराज कुडकर हे 3 वर्षाचे लेख आहेत आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. यांचे 200 रुपयाचे शुभेच्छा आलेले आहेत की ही मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की सतत गाणे ऐकत असतात. धन्यवाद त्यांना. शुभाशीर्वाद. आता आमच्या बुवाकडे जावे. बुवाने तासभर बारी केली, निश्चित बारी केली, पण शेवटपर्यंत त्यांनाच ते भेटलेले नाहीत. कवरे क्षेत्राच्या बाहेर होते. त्यांना बघितलं त्याने की अंबरी बुवाला बऱ्यापैकी टाळ्या पडल्या, बारी उठलेली आहे. मग त्यांनी माझी काढली लायकी एकेरी बोलले, तुम्हाला काही जमत नाही वगैरे वगैरे सगळं बोलले. मान्य. आता फक्त जे पैसा आल्यावरती जे बोलले होते त्याच्यावरती एक भाग देतो आणि आपण गाणे घेऊया. बोवांची चाल. लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. पण उठायला पाहिजे हो. पण त्या मांड्याकडे घालून जमतात माझी पोरं. ही माझी लेकरं लहान लहान सतत बाऱ्या आणि जवळ पण नाही ना, लांब लांब बाऱ्या. पण माझी लेकरं अगदी पाठीची ढाल होऊन माझ्यासोबत आहेत. एकदा माझ्या पोरांसाठी टाळ्या वाजत. हो ऐकून घ्यायचं. हे जोशवाईने लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. जर मला पैसा आले तर काय तुझ्या बापाच गेलं. अरे पैसे काय तुम्ही देताय काय? रसिक राजा आणून देतोय. मी कोणाकडे मागत नाही. म्हणून बुवा काय म्हणतोय, लोक कलेनं जे दिलं त्याच सोनं मी केलं. लोक कलेनं जे दिलं त्याच
बापाच गेले जर मला पैसे आले काय तुझ्या बापाच गेले जर मला पैसे आले काय तुझ्या बापाच गेले जर मला पैसे आले काय तुझ्या बापाच गेले तर हे झालं पहिलं उत्तर. ऐकून घ्या, आपण कोणाची उधारी ठेवत नाही आणि कुणाला उधारी देत नाही. उधारी का देत नाही? द्यायला आपल्याकडे काही पाहिजे की नाही? पैसेच नाही आपल्याकडे, काय देणार उधार? तर गंमत अशी बुवांची 4 ओळीमध्ये बारीक सांगतो कशी आहे. 4 ओळीमध्ये त्यांना सांगितलं की 4 वर्ष तुम्ही तर बारीक केली, कलगीची बाजू मांडताय, योगायोगाने या गावाची गावदेवी नवलाई देवी आहे किंवा देवी आहे, अनेक गावांचा देव असतो. तुम्ही नशीबवान आहात की या गावाची देवी देवी आहे, ग्रामदेवत देवी आहे, तर तुम्ही त्याचं स्तवन बांधायला पाहिजे होतं. तर त्यांना आला राग मी बोललो म्हणून. मग नंतर त्यांनी शेवटला एक गाणं गायलं. गाणं बघा, बुवांचा पर्दाफाश. मला बोलतात ना, मला शब्द वापरला, तुमची म्हणतात लायकी नाही. माझी लायकी माझ्याकडे, तुमची लायकी तुमच्याकडे. माझी रसिक राजा पहाटेचे 3:30-4 वाजता जर इथपर्यंत असतील ती माझी लायकी असेल म्हणून आहेत की माझी लायकी नसेल म्हणून आहेत, ते त्यांचं ते ठरवतील. कारण त्यांनी सांगितलंय की या लोककलेत सर्वश्रेष्ठ रसिक असतात, बरोबर? आता ते ठरवतील. तर त्यांचं यमक बघा, यमक. जब तुम नवली गावची नवला देवी. यमक यमक भुवांचं यमक. संजय जोशी आदरणीय सन्माननीय माननीय गटातले आमच्या लांजातले कोकणची शान, हिंदी गाण्यात माहीर असे आमचे कलगीचे शाहीर. त्याची रचना बघा. खानवली खानवली गावची नवला देवी. पुढचा आहे का? नवला देवीला यमक बघा. कोलेवाडीत बसलाय गणपती. असं होतं. नवला देवीला यमक गणपती, वीला ती यमक बघा. आणि पुढची क्रॉस लाईन. सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा, सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा. आता हे नवला देवी, गणपती आणि गावा हा यमक आहे. गणपत मांडवकर माऊली इथं असतील, सरपंच आहेत, एक वरिष्ठ शाहीर आहे. त्यांनी सांगावं, भानुदास घराण्याचा तुम्ही शाहीर आहात, तुम्ही भानुदास घराण्याचं निशाण घेऊन फिरता आणि अशी भानुदास म्हणजे शीघ्र कवी, कवितांचे भाष्य आणि अशा घराण्यातल्या शाहिरांनी अशी पायदळी तुडवावी कला आणि मला त्यांनी शिकवावं. नंतर माझी करतात लायकी वगैरे, ते अशा गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे अजून एक घेऊया, एक त्यांचं घेऊया, एक त्याच्या आधी शेर घ्यायला पाहिजे. अरे पिठलं मागितलं गणपत, अहो पिठलं मागितलं तर मी डांगर देईन. मी तुमच्याकडे पैसे मागितले, तुम्ही दिलो की नाही? बोवाला कुठली शिवी द्यायला लागेल असं करता. सरिता रामचंद्र सातोपे माऊली, सरिता रामचंद्र सातोपे यांच्याकडून या पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुरेश खानविलकर, गाव खानवली कोलेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 201 रुपये. अरे पिठला मागितलं तर बुवासनी पिठल्यासकट डांगर देईल. हे माझे दर्शनबाई, मी सांगितलं ना, मी तुम्हाला लंगोट दाखवायला तयार आहे, तुम्ही कोपीच्या मागे या. अरे आव्हान दिलं कोणी आणि स्वीकारला कोणी? अरे तुम्ही काय पण सांगशील? तुम्ही तुमच्या जन्मात उठलो, तुम्ही काय सांगशील? 22 उडी मार. अरे मी बोलताना काय बोललो मंडळी, यांनी मी त्यांना म्हटलं, बाबा कलगीचे शाहीर आहेत, शाहीर म्हटल्यानंतर डोक्यावर टोपी असला पाहिजे, बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे. याच काय वावगाव तर बरं, काय वाईट नाही ना? तर म्हटलं, तर म्हणतात मी कलगीवाला आहे, मी शक्तीवाला आहे. तर म्हटलं शक्तीवाला असेल तर मग लुगड्यात ये. आणि हा खुलावला वरगडी आणि लुगडा लावून आला आणि नंतर दुसऱ्या बारीपासून टोपी लावायला लागलं. मग हीच टोपी लुगडं नेसायच्या आधी लावली असती तर जमण्यासारखं होता.
पण खुलं तर खुलं, तो शाप खुलं. आता मला सांगा, आणि मी आव्हान दिलं तरी स्वीकारलं, नंतर त्यांनी दिलं. अहो पण मी स्वीकारलेलंच नाही ना, मी काय खुला यांच्यासारखा. म्हणून काय म्हणतोय, अरे पिठलं मागितलं तर पिठल्या संग डांगर देई. माझ्याकडं या जोशीबाईने पिठलं मागितलं तर पिठल्या संग डांगर देई, आणि लय नादाला लागला जोशी बुवा तर पहिला संकट नांगर लावी. हे असं आहे सगळं. मग आता मला सांगा, हे जर पिसाळलो आम्ही काय पहिल्या बारीत काहीच बोललो नाही, फक्त तर लंगोटी बोललो आणि नमन केलं. नमन पण का तर सारखं राणीसाहेब बोलले म्हणून केलं, बाकी काय त्यांचे फक्त भाग दिले. आणि वर एक गाणं घेऊया आधी. जीव गेला बाई तुझा, शास्त्राचं एक गाणं गायला बोलले, ते पण सकाराम. हो दुसरी बारी करता टोमण्याची गाणी का बुवा, मी काय एवढा वाईट नाही, तुम्हाला मी तसा जिता सोडी. हो दुसरी बारी केली तुम्ही, दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहेत, टोमण्याची गाणी कुठे आहेत, तुम्ही काढा बघा. गेला वनवासात राम, सकाराम एकच बोलले, त्यांना म्हणायचं होतं सकाराम म्हणजे माझा बापूस, त्यात वाईट काय नाही. राम वनवासात गेले, नंतर गणाचा भाग दिला, गवळचा भाग दिला, मंडळ गाणं गेलं आणि पैसे आले. अरे दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहेत, अरे काहीतरी तुम्हाला दिलाच तरी गेला पैसे. हा गाव शाहिरांचा, पंचकृषी शाहिरांची शास्त्राचा भाग त्याला माहिती, आणि तुम्ही दिलं कुठं. पोरगा बघा असतो का, जीव गेला वाई तुझा आधी फसवया जोशात, याला घेऊन फिरतो मी खिशात, नाही दम काही जोशात. 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 जीवन गेला वाई तुझा, जीवन गेला वाई तुझा आधी फसवया जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही दम काही जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही दम काही जोशात. आज त्यांनी गडबड केली, पोटात गेलेली आहे आयशी, 100% सांगतो. आता येथील आरती जाऊ आज घेतो बघा, तेव्हा माहीत करून सांगतो. तर त्या ओघात बोलले, त्याच्यावर दुसरं काय नाही ना. आया बहिणी समोर आहेत, एकही शब्द आगाव गायचा नव्हता. समोर बाप्पा आहे, कलेची देवता आहे. नंतर म्हणतात आधी काय बोलले, मला काळ्या बोलले, डायरेक्ट बोलले. गायन केलं, त्यांनी चाल दाखवली, आणि त्याच्यावरती नाकवाने आम्हाला फिरायला काहीतरी चालवते, नाकी डोळे छान. त्यावेळेला डायरेक्ट बोलले की काळा आहे म्हणतो हा, मी पण काळा आणि हा पण काळा. मग हे काय माझ्या वैयक्तिक आयुष्यावर गेले का, गेलेच की. मला बोललेत ना काळा, मला वैयक्तिक काळा बोलले, म्हणून म्हटलं बुवांना जरा पोट आहे सातऱ्याने गरवानी सारखा. तर त्याच्यानंतर म्हणतात वैयक्तिक आयुष्यात गेला होता, असं करत तसं करीन. शत्रुत्राचा काय संबंध आहे, शत्रुत्राचा संबंध नाही. मला हेच म्हणायचं की मी काळा असेल, गोरा असेल, जांभळा असेल, पिवळा असेल, माझ्या गायकीशी बोला, माझ्या तत्वाशी बोला. ते नाही बोलले, मला ते काळा बोलले म्हणून बोलले, जरा पोट मोठा आहे. त्याच्यावर म्हणतात ज्याला नाही पोट
त्याला वर बोलून दाखवलं त्यांनी, तो टिंब टिंब. तो शब्द मी काय बाप्पाच्या समोर गाणार नाही. जेव्हा तुमच्याकडचं सगळं संपतं, मी काय म्हटलं, 4 बाऱ्या तुम्ही सतत कराल, तुम्ही पूर्ण उघडे असाल. पहिल्या बारीत उघडे झाले बुवा, काहीच नाही मिळालं. दुसऱ्या भागात काय दिलं नाही, डबलवारीचं गाणं नाही, आणि फक्त असं टिंब 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 बोलले. त्याच्यावरून ते कळतं की तुमच्याकडचं सगळं संपलंय. तुमच्या समोरच्या शहराची तुम्ही लायकी काढता. अरे 4 ते 5 गणाची फरमाईश आली म्हणजे काहीतरी असेल, काहीतरी लिहिलं असेल. 4 वाजता जर एवढ्या माझ्या आया बहिणी इथे डोळे उघडे ठेवून हे जर ऐकायला थांबले असेल, काहीतरी असेल म्हणून दुसरं गाणं घ्या. मुंबई वाले केला गुन्हादी, ह्या चालीवर माझं गाणं आहे. काय म्हणतोय हो यजमानी, हवा जावयाचा करमानी. गावच्या गाव बस पडले, एकच कारण की जावय पोरीला, आमच्या बाईला जावय, नवरा मुंबईचा हवा, पुण्याचा हवा, आणि त्याच्यामुळे घरं वस पडले. त्याच्यावरचा आधी भाग येतो, भाग येतो म्हणण्यापेक्षा ही चाल आहे. काय म्हणतोय हो यजमानी, हवा जावयाचा करमानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. यांचं नाव संजय आहे. संजय वेगळे मी काय म्हणत नाही, माझी कथा गातोय बघा. कथा सांगतो या व्यापाची, काम करते ही बापाची. कथा सांगतो या व्यापाची, काम करते ही बापाची. पाया चाटून घर घर फिरते व छबी बघा हो संध्याची. पाया चाटून घर घर फिरते व छबी बघा हो संध्याची. अमृताच्यासाठी देवदान उभे राहिले. त्याच्या इशाऱ्यावर चालणारे तू अप्सरा स्वर्गाची. काय चालून घर घर फिरते व छबी बघा हो संध्याची. कसं सांगतो या व्यापाची, करते ही बापाची. कसं सांगतो या व्यापाची, काम करते हो बापाची. पांड्याने दोंद्यावर सांगितलं तर जोक घेतलेला नाही. दरड्या जर हे जे गेलं युट्यूबला तुम्ही आणून बाकी शेतं बी तर कुठे आहे.
गेले सगळं कोकणकर सुरस पण आलाय ना पुढे आहो पाप्या इथं कोण कोण आहे तुम्ही दोघं जण जाऊन नसा मी जोक सांगतो तर कुठला तर भक्ताचा जोक ना बंड्या कुठे हा जोक फेमस आहे हा जोक फेमस आहे जोकच्या फरमाईश संजय बुवा जोकच्या फरमाईश त्याने नमान बाकी एक नंबर केला आवडला 100 पैकी 100 मार्क याला म्हणतात नमान परत नमान आपल्याला हे आवडतात आज म्हणून तुझी पुढे मांडण्यासाठी मी आलोय खानवली गाव खानवली माझा विवली तुला इथं येऊन पोटांना वरात करतो हे माझ्या जाऊन चालवून पुढे मुक्ता पोचलो व्हाया खाऊ तुम्ही बोलताना काय बोलला संजय आली आता तुझी बाई आली उद्या लोकांना पडल नमाज होता का जाकडी होती पण ह्याच्यातून काही नुकसान नाही परवे जोक सांगू जोक एक होता भगत यू नो ना भगत चेटूकवाला भगत अंगारा बिंजरा करणी माहितीये फेमस आहे आमच्याकडे पंतप्रधानापेक्षा भगत फेमस आहे अहो सकाळ आमची गाय शेतात कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे तशीच पडली माझ्या बाबाला म्हणतात भावकीन उठवला आमचा डॉक्टरला फोन करा डॉक्टर म्हणतात कॅल्शियम डेफिशियन्सी झाली 2 इंजेक्शन झाली गाय तटून उभी राहिली म्हणतात नाही मी माझ्या अंगार लावला त्यावाकडे दिला म्हणून उभी राहिली असं वातावरण तसं आहे आमच्याकडचं तर भगत आणि बाजार होता जसा आमचा आपल्याला आणण्याचा मंगळवारचा तसा बाजार आणि भक्तान आलेला म्हावरं ताज बांगड पापलेट काय भेटल तर करली बिरली आणलेलं आणि वलं मावरं ना सुका मावरं पाणी पडल म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत आणून पडवीत ठेवलेला आणि संध्याकाळी 5 वाजता आला गिरायक भगतगिरी कराय चौकशी कराय आणि झालं 5 वाजलेलं संध्याकाळचं आणि बसला भगत दरवाजाकडे तोंड करून उगव तिकडं आणि गिराका अशी 3-4 हे आता माझ्याकडे कसं बघून आहे तसं प्रॉब्लेम मोठा ना आणि ठेवला नारळ ठेवला 2 नारळ ठेवले एक गावकीचा एक टिंबटिंबाचा ठेवला हळद पिंजर अगरबत्ती लावला धूप टाकला आणि अंगात आलं वार आला मला सगळं माहिती आहे माझ्या 5 झाला गेअर टाकला 2-3 तास झालं हे आता वाटतात तसं माझ्याकडे तसं त्यांना अगदी बरं वाटलं आता काय माझा देव बोलणार ना आता भावकीचं दाखवतोच माझ्या बनी 7 जणी तेवढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरली मांजरू आलेला मांजरू हो मांजर ताजा मावरा 520 रुपयाचा उतरलेला बाजार भले आणला नाही 1 आठवडा काय चालला गेअर टाकून झाला होता आता काय करू का मावरं गेला तर सगळं नेलणार बरं पुढं नोट दिसत 500 रुपयाची तरी पण 20 रुपये काटा ना 520 रुपयाचा मावर त्याला ना वैलं काय समजलं ना खालचं काय समजलं जीव तर वर खाल होईल बरं बांगडं चांगलं होतं आपले उतारलेलं होता तरी पण म्हणतो नको इज्जत जाईल थांब आता काय गिअर टाकला होता ना हो गिअर जर टाकून असता तर मग जरा जाऊन येतो बाबा गिअर टाकून झालेला मग तो एक आयडिया करूया जसा गिअर आहे हे दरड्या जसा गिअर टाकला माझे माघार नीला बोलवा यांना समजत नाही हे दोघं बघता बघा तोंड पकडून तसं तर पण बघितलं राहील आपलं
अरे तोंड पकडून बघताव काय माघारणीला बोलवा. तो माघारणीनं ऐकला पडवीतनं आली तर हा बोला काय तर माघारीला बोला माघारीला काय काय हवं. अगं वया पडवीत ब ती गेली शिरशिर आता परत आली. ह्याचा तरी पण जीव वर खाली हाय की जो सगळे द्यायला. अगं हाय काय नेलं गेलं नुसतं हरे ते हाय काय नेलं हाय का नाही एकच पाकडा नेला भय करा पुढ्यातला. आता म्हणतो ओके झाला परत सुरू केला. असं आमचं भजन तर लय नादा लागू नका. वरचा आहे ना आपला ह्या जोग दरड्या सूरज याला तुम्ही आणि मी आहे घेऊया कुठे पाय. अजून एक फरमाईश स्वानंदाने स्वराज. अरे मी शक्तिपुऱ्याचा बुवा आहे त्या म्हणतात नमना लग्नातलं गाणं घ्या गाणा जो भरीला. आता घेतो गाणा जो भरीला गाणा जो भरीला चौखंडी वाताचा एवढं नाही तर हे सगळं युट्यूबला जायला लोक म्हणतील भार्या करतो की काय करतो. आता मला हे सगळं येतं मी काय करू व्हॉट शुड आय डू. आता पुढचं गाणं चला पुढे शाहीर मला बोलले की फक्त फरमाईश बोलतात हे करतात. शाहीर त्या फरमाईशसाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते. खिशातला पैसा तेवढा खर्च करावा लागतो. ती लेखणीसाठी पुस्तकं वाचावी लागतात आणि त्याच्यानंतर ही फरमाईश येते. शाहीर आणि मी सोबत कार्यक्रम सुरू केले मला वाटतं 2008-10च्या आसपास. आणि शाहीर अजून लंगोटीवर आहेत. एकही गाण्याची फरमाईश त्यांना येत नाही कारण तसे प्रयत्न नाही तशी मेहनत नाही. ही असती जागा. वेळ तुम्हाला दाखवून देत असते की शाहीर तुम्ही नक्की कोण आहात. मी तुमची कमी काढत नाहीये की तुमची काही कमजोरी काढत नाही. विषय आला म्हणून सांगतो. तुमच्या मी पहिल्या बारीलात म्हटलं की आमचे शाहीर चाली निवडीमध्ये 1 नंबर आहे. असा शाहीर नाही जो उत्तम अगदी हिंदी गाणी अशी निवडून काढणार आणि चालीवरती गाणी म्हणतात. मात्र त्यांच्याकडे लेखणी तितकी खास नाही. त्याच्यानंतर त्याचं एक म्हणणं आहे कलेचा म्हणतात गर्व करू नये. अरे मान्य आहे कलेचा गर्व करायचाच नाही मात्र कलेचा दुरुपयोग देखील करायचा नाही. आणि शाहीर तुम्ही कलेचा दुरुपयोग करताय. दुसऱ्या बारी कवड्याची गाणी शास्त्राची गाणी असायला पाहिजे ती तुमच्याकडे नाहीत. म्हणून आता एक मंडळावरती गाणं घ्यायच्या आधी एक माझी गाजलेली कविता त्याची फरमाईश आहे. वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन. त्याच्यानंतर ते म्हणाले की बुवा चिरागलं हरकत नाही सतत बाऱ्या करतोय एखादी खराब झाली असेल आणि त्याच्यावर ते मान्य करतात की बुवांचा मला श्लोक येत नाही आता त्यांना दाखवले असतील. म्हणजे कळलं बुवा इतकी वर्ष माझ्यासोबत तुम्ही कार्यक्रम करत आहात पण तुम्हाला अजून माझा श्लोक जमलेला नाही. हा तुमचा पराभव आहे. तुमच्या मुखाने सांगितला एक शब्द. आता एवढी 4 वर्ष हे कार्यक्रम करतात ह्या गावामध्ये साधे 2 आभाराचे शब्द त्यांनी या मंडळावर गायले नाही. या नवलाईवरती स्तोहन गायले नाही.
आणि फक्त लंगोट 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 आज ते उघडे झाले. त्यांच्या अंगावरची लंगोट ती देखील गेलेली आहे. शाहीर एकही शब्द आगाऊ न गाता तुम्ही कसे अशा बोलतात की फिरलेल्या घड्यावरचं पाणी, पालत्या घड्यावरचं पाणी. आज तुमची व्याख्या झालेली आहे. मी 2 शब्द मंडळासाठी गातोय. सहाय्य करून एकमेका, श्रीमंत तुंडा गणेश मंडळ खानवली कोलेवाडी. सहाय्य करून एकमेका एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका एकीचा धरलाय ध्यास. वक्रतुंड गणेश मंडळ, अहो वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास.